ओम शिवकाली. मी साध्वी माताजी, नागा साध्वी. आज आपण दत्त जयंतीनिमित्त त्याचं प्रसंगावधान साधून काही गोष्टी बोलणार आहोत. प्रथम आपण परमेश्वराचं नामस्मरण म्हणजे स्मरण करूया. नामस्मरण असं म्हणू शकत नाही, पण स्मरण करूया की परमेश्वर म्हणजे काय. परमेश्वर ही ब्रह्मांडातली एक शक्ती, चांगली, ज्याला आपण निर्गुण निराकार असं म्हणू शकतो, जो भावनांच्या पलीकडे आहे असा तो परमेश्वर. पर काषडरूपासून पर आहे, दूर आहे असा तो परमेश्वर. ओंकार. ओंकार आपण ज्या वेळेला मंत्रसाधना करतो किंवा मंत्र म्हणतो त्यावेळेला ओम असं म्हणतो. प्रत्येक मंत्राच्या सुरुवातीला ओम असतं. ओम म्हणजे काय आहे नेमकं? ओम हा ब्रह्मांडाचा नाद आहे. ओम हा चिरंतर आपल्याला आपलं अस्तित्व असण्याचं पुरावा देणारा एक नाद आहे. ब्रह्मनाद आहे तो. ओम हा ओंकार अ उ आणि म म्हणजे अकार उकार आणि मकार यापासून तयार झालेला ओम. अ म्हणजे ब्रह्मतत्व. ब्रह्मतत्व जो आपल्या हृदयाशी संबंधित आहे. त्याचं प्रतीक, त्याचं स्वरूप हृदयाशी आहे. उ म्हणजे विष्णू. विष्णू हा आपल्या कंठ त्यागाचं प्रतीक आहे. आणि म म्हणजे मकार हा आपल्या टाळू म्हणजे आपला याच्याशी त्याग प्रतीक आहे तो. असा हा ओंकार. ओंकार ज्या वेळेला आपण ओम म्हणतो, आपण म्हणतो की प्राणायामामध्ये ओम म्हणलं पाहिजे, ओम नाद केला पाहिजे. ओम हा आपल्या शरीरामध्ये एक वेगळी चेतना निर्माण करतो. ह्या तिन्ही चेतनाचा जो त्रिसंध्या साधून जो जीवित आपल्याला शारीरिक मानसिक आधार देतो तो ओम. असा हा ओम जो ब्रह्मनाद आणि बिंदू म्हणजे प्रकाश याच्यातून तयार झालेला ब्रह्माचा नाद. परत परत मी सांगते की हा ब्रह्मनाद कसा. ज्यावेळेला आपले ऋषी मुनी साधना करत होते त्यावेळी या ब्रह्मांडाच्या कणाकणातून जो आवाज येत होता तो ओम. तुम्ही कधीही समुद्रांच्या लहरीचा, पाण्याचा आवाज करून बघा, तुम्ही हवेचा आवाज घेऊन बघा, तुम्ही ब्रह्मांडाच्या ग्रहताऱ्यांच्या भ्रमणाचा आवाज घेऊन बघा, त्याचा ओम आवाज येतो. ओम आपली शारीरिक मानसिकता बलवान करतो. असा हा ओम.